ही समिती आपण जी पुढची बघतोय ती गठीत केली महाराष्ट्र हायकोर्ट, महाराष्ट्र उच्च न्यायालयानं. समितीचं नाव काय? न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी फणसाळकर समिती. ओके, न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी फणसाळकर समिती. मग याचा उद्देश काय होता रे? कुणी गठीत केली? महाराष्ट्र उच्च न्यायालयाने ही गठीत केली. मग याचा उद्देश काय होता? तर महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी स्थापन करण्यात आली. मला ही जी समिती आहे, जेव्हा बदलापूरमध्ये जेव्हा शाळेमध्ये त्या बदलापूरचं प्रकरण तुम्हाला माहित असेल, जेव्हा ते अत्याचार झाला त्या मुलीवरती, तेव्हा ही समिती, या समितीची या ठिकाणी ही समिती गठीत केली होती महाराष्ट्र हायकोर्ट मुंबई या ठिकाणी. मुंबईची घटना होती, ठीक आहे. मग त्या ठिकाणी मग त्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आपल्याला म्हणजे बसमध्ये वगैरे जाताना वगैरे किंवा शाळेमध्ये काही सीसीटीव्ही वगैरे बसवता येईल का, म्हणजे त्या प्रांगणामध्ये असेल किंवा कुठे, कशा प्रकारे आपण त्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी प्रोटेक्शन करू शकतो, संरक्षण करू शकतो, आणि मग संरक्षणासाठी लागणाऱ्या सगळ्या गोष्टींचं या ठिकाणी साधनं वगैरे आहेत ते कशा प्रकारे आपण मॅनेज करू शकतो. तर यासाठी ही समिती या ठिकाणी नेमण्यात आलेली आहे, ठीक आहे. न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती शालिनी जोशी फणसाळकर समिती. ओके, कोणी गठीत केली? महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयाने. महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षितेसाठी धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी ही स्थापना करण्यात आली आहे. तर मला वाटतं हे लक्षात ठेवण्यासाठी, आता साधना असेल किंवा शालिनी असेल, नावावरूनच लक्षात येतं की ह्या म्हणजे शाळकरी मुली आहेत. ओके, आणि म्हणून याचा उद्देश पण आपल्याला लगेच पकडता येतं, लगेच लक्षात येतं की हे म्हणजे याचा उद्देश आपण याच्यावरून सांगू शकतो की महाराष्ट्रातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी धोरणात्मक समिती असेल वगैरे, ठीक आहे. म्हणजे साधना जाधव किंवा शालिनी असेल तर हे नावावरून लक्षात येतं, फिगर आउट करता येतं. ओके, चलो.